नाशिकमधल्या एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये महिला अत्याचार आणि धर्मांतराचं प्रकरण उघडकीस. हिजाब आणि नमाजसाठी जबरदस्ती केल्याचा आरोप. 6 आरोपींना अटक, 9 गुन्हे दाखल. नाशिकमध्ये कॉर्पोरेट लव्ह जिहाद संघटित गुन्हा असेल तर मकोका लावा. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची मागणी. जळगाव आणि बुलढाण्यामध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवरती अत्याचार. जळगावामध्ये पीडितेच्या कुटुंबियांकडून शिक्षकाला चोप तर बुलढाण्यात आरोपी शिक्षक ताब्यात. भोंदू अशोक खरात प्रकरणात तक्रारींचा पाढा वाढला. आणखी 11 महिलांनी पुढे येत लैंगिक शोषणाचे आरोप केले. एसआयटीने दिलेल्या हेल्पलाईन नंबरद्वारे केल्या तक्रारी. खरात प्रकरणावरून शर्मिला ठाकरेंनी टोचले महिलांचेच कान. महिलांनी भान राखायला हवं, शर्मिला ठाकरेंचं धक्कादायक विधान. बारामती पोटनिवडणुकीवरून काँग्रेसमध्ये अजूनही वादंग. सुनेत्रा पवारांविरोधातील उमेदवारी मागे न घेतल्यास प्रचारात न उतरण्याचा काही वरिष्ठ नेत्यांचा निर्णय. काँग्रेसचे काही नेते आज दिल्लीत हायकमांडशी संपर्क साधणार. सुनेत्रा पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. पोटनिवडणुकीत भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी खंबीरपणे उभा राहील. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांच्या भेटीत मुख्यमंत्री फडणवीसांचा शब्द. कोल्हापुरातील कागलमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का. समरजित सिंग गाडगेंची भाजपात घरवापसी. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. पश्चिम आशियातील युद्धज्वर कमी होण्याची चिन्ह. इराण आणि इस्रायल अमेरिका युद्धाला तात्पुरता विराम. इराणवरील हल्ले 2 आठवडे थांबवण्याचा ट्रम्प यांचा निर्णय. काही अटींसह हॉर्मुझमधून 2 आठवडे सुरक्षित प्रवासाची मुभा. ट्रम्प यांच्या भूमिकेनंतर इराणची मोठी घोषणा. चौदा दिवसांच्या युद्धविरामासाठी इराणचे 10 कलमी प्रस्ताव. अमेरिकन सैन्य माघारी घेण्यास लेबनॉनवरील हल्ले थांबवण्याची अट. तर सर्व स्तरावर लढाई थांबवत भविष्यात हल्ले होणार नाही याची मागितली ग्वाही. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांची पत्रकार परिषद. थोड्याच वेळात संवाद साधणार. युद्धविरामानंतर इराणमध्ये जल्लोषाचं वातावरण. युद्धविरामानंतर इराणने अमेरिकेला ठणकावलं. युद्धविरामाचा अर्थ युद्धाचा अंत होत नाही. आमचं सैन्य तयार, शत्रूनं चूक केली तर उत्तर देऊ, इराणचा इशारा. शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर सोनं चांदीच्या दरात उसळी. सोन्याच्या दरात प्रतितोळा 3,000ची तर चांदीच्या दरात प्रति किलो 10,000ची वाढ. ₹1012 कोटी थकीत FRP पोटी राज्यातील 29 साखर कारखान्यांना नोटिसा. साखर संचालक यशवंत गिरी यांची माहिती. उन्हाळी सुट्टीत एसटीने प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला चटका. राज्य परिवहन महामंडळाकडून 10% हंगामी भाडेवाढ. 15 एप्रिलपासून एसटीचा प्रवास महागणार. मुंबईतील समुद्रात अनधिकृत LED मासेमारीवर धडक कारवाई. 6 LED बोटसह 1.25 कोटींचा मुद्देमाल जप्त. पारंपरिक मच्छीमारांच्या हितासाठी मोहीम अधिक तीव्र होणार. यंदा मान्सूनच्या सरासरी पर्जन्यात 6% घट. एल निनोच्या परिणामामुळे मान्सूनच्या ढग निर्मितीमध्ये अडथळा. देशातील पर्जन्यमान सरासरी पर्जन्यमान 817 मिलीमीटर राहण्याचा स्कायमेटचा अंदाज.